नमस्कार, मी श्वेता भालेकर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना याविषयी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि याबाबत मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक धनंजय आकात सर. धनंजय सर, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. गेले 10 वर्षांपासून रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. आकात सर हे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संचालकपदी कार्यरत आहेत. मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये हक्काचा वाटा मिळावा म्हणून धनंजय आकात यांनी सेल्स टॅक्स मधली मोठ्या पदाची नोकरी सोडली. तरुणांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी म्हणून रिलायबल स्पर्धा केंद्राची त्यांनी स्थापना केली आणि 10 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून देत मोठं यश संपादन केले. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, गेली 1 दशक ही संस्था यशस्वीपणे कार्यरत आहे. या संस्थेचा प्रवास कसा राहिला त्याविषयी सांगाल? धन्यवाद श्वेता मॅडम. मुळात 3 जुलै 2011 रोजी आपली संस्था स्थापन झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण काम करतोय. हा काम करताना ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं मराठवाड्यात काम करायला लागलो तर काम करताना सुरुवातीला बरीच आव्हानं होती. जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नकारात्मकता होती, पालकांमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेविषयी निरुत्साह होता. मेडिकल इंजिनिअरिंग याच्या पलीकडं पालक बघायला तयार नव्हते. ठराविक त्या क्षेत्रामध्ये तयारी करण्याची मानसिकता होती आणि ओव्हरऑल असं वातावरण असल्यामुळे इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणं हे एक मोठं माझ्यासमोर आव्हान होतं. मात्र मी स्वतः एक स्पर्धा परीक्षेतून निवडला गेलेला अधिकारी, तो अनुभव माझ्या पाठीशी होता. मी आणि माझे काही सहकारी, जसं की सध्या जे तहसीलदार म्हणून काम करतायत असे गणेश जाधव सर, त्याचं संजय दुशिंग सर असतील, माधवपुरी सर असतील, अरविंद देशमुख सर असतील किंवा प्रदीप सानप सर असतील, हे माझे काही सहकारी ज्यांच्यासोबत मी काम सुरू केलं आणि जवळपास सातत्यानं निरंतर आत्मविश्वास ठेवत तयारी करून घ्यायला सुरुवात केली. हे सर्व तयारी करत असताना हेतू हाच ठेवला की आपल्या भागातला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उतरून तो यशस्वी झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, उपजिल्हाधिकारी झाला पाहिजे, पोलीस सब इन्स्पेक्टर झाला पाहिजे. या मानसिकतेतनं आम्ही काम करायला लागलो आणि पाहता पाहता एक रिझल्ट यायला लागले. म्हणजे सुरुवातीचा रिझल्ट नम्रता चाटे राज्यातून पहिले आल्या, डेप्युटी कलेक्टर झाल्या. त्याच्यानंतर उद्धव होळकर राज्यातून पहिले आले, असिस्टंट सेक्शन ऑफिसर झाले. त्याच्यानंतर नीता कदम राज्यातून पहिली आली, पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. असे एक रिझल्ट येत गेल्यानंतर आमचा कॉन्फिडन्स आणखी वाढत गेला आणि येत गेलेली आव्हानं आम्हाला ती फारशी आव्हानं वाटली नाही. आणि मुळातच माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं कामावर खूप म्हणजे आम्हाला आवडतं हे काम आम्ही आवडीतनं करतो, कारण याच्यातनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळं कधी आव्हान वाटलं नाही. हा प्रवास 10 वर्षाचा आम्ही आज पूर्ण करतोय ह्याची कधी अशी कल्पनाही आली नाही आम्हाला. सर, स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात त्याविषयी सांगाल? अगदी वास्तविक पाहता आज हे स्पर्धेचं युग मानलं जातं आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्पर्धा परीक्षा बंधनकारक आहे. स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड केली जात असताना अनेक उमेदवार उपलब्ध असतात आणि त्या उमेदवारांपैकी सर्वात पात्रतेचा उमेदवार कोणता हे निवडण्यासाठी परीक्षा घ्यावीच लागते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत परीक्षा, गरज पडल्यास शारीरिक चाचणीची परीक्षा, या टप्प्यातनं स्पर्धा परीक्षा पार पाडल्या जात असतात. मग यामध्ये एमपीसीचा जर विचार केला तर एमपीसीतनं कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. जसं उदाहरणार्थ राज्यसेवेची परीक्षा आहे, जी पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय अशी परीक्षा आहे. लोकांना खूप अट्रॅक्शन आहे त्या पदांविषयी, कारण त्याच्यातनं उपजिल्हाधिकारीपासून तर नायब तहसीलदारपर्यंत अनेक महत्वाची पदं भरली जातात. बरोबर. याच्यानंतर कंबाईनची परीक्षा महत्वाची मानली जाते. पोलीस सब इन्स्पेक्टर असेल, सेल टॅक्स इन्स्पेक्टर असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असेल, यासारखी अराजपत्रित गट ब पदं भरली जातात. त्याच्यानंतर दुय्यम सेवा गट क ची पदं, ज्याच्यामध्ये एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्यानंतर लिपिक असेल, त्याच्यानंतर आपलं टॅक्स असिस्टंट असेल, यासारखी पदं भरली जातात आणि सरळ सेवेचीही पदं भरली जातात. तर वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या संधी उमेदवारांना एमपीसीतनं अवेलेबल असतात. अगदी सर, रिलायबल केंद्राच्या माध्यमातून, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थी घडवत आहात. सर, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? मुळात या स्पर्धा परीक्षेत उतरत असताना
या साम टीव्हीच्या मंचावरून मला काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की सांगाव्या वाटतील. मुळात मला हे क्षेत्र खरोखरच आवडतंय का, म्हणजे कोणीतरी आपल्यावर लादलेलं तर नाहीये ना, अनिच्छेनं तर आपण येत नाहीयेत ना, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या स्वेच्छेनं मी स्पर्धा परीक्षेत येतोय का, हा फार महत्वाचा आहे. कारण हा प्रवास बाहेरनं पाहिला तर लोकांना सोपा वाटतो, पण ज्यावेळेस या प्रवासावरनं वाटचाल करायची असते त्यावेळेस अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं. तर पहिला महत्वाचा मुद्दा, याच्यातले काही धोके सुद्धा समोर ठेवून विद्यार्थ्यांना समोर ठेवून आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. आपल्या क्षमतांची जाणीव ठेवून उमेदवारांना ह्याच्यात उतरलं पाहिजे. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की मला कोणतं उद्दिष्ट प्राप्त करायचे, कोणतं गोल प्राप्त करायचे, कोणती परीक्षेला मला सामोरं जायचंय याविषयी क्लॅरिटी असली पाहिजे. खूप साऱ्या परीक्षा असतात, त्यांच्या अभ्यासक्रमात तफावत असते, उद्दिष्ट त्या परीक्षांच्या गरजेमध्ये तफावत असते. त्यामुळं मला काय अचीव्ह करायचं एकदम क्लिअर कट असलं पाहिजे, पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, मी तयारी का करतोय याचा अत्यंत प्रामाणिक आणि इन्स्पायरिंग कॉन्टेक्स्ट, प्रामाणिक हेतू, एक प्रेरणादायी हेतू आपल्याकडे असला पाहिजे. कारण या परीक्षेत तयारी करत असताना एक कायम अनुभव हा आलेला आहे की वर्षभर 6 महिने मुलं जोशात तयारी करतात, मग पुन्हा अडचणी आल्या, पुन्हा आव्हानं आलं की मुलं बॅकफुटला जातात, पुन्हा पाठीमागे जातात, त्यांचा अभ्यासापासून विचलित होतात, थोडंसं आव्हानं आले, खचले मुलं की. त्याच्यामुळे कॉन्टेक्स्ट पॉवरफुल किंवा स्वतःला निरंतर प्रेरित करत राहण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपला प्लॅन ए जर यशस्वी होत नसेल तर आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा मी स्पर्धा परीक्षेत पास नाही झालो तर मग काय. कारण मी हे निगेटिव्ह बोलत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागते की अनेक उमेदवार असतात, त्याच्यातनं काही उमेदवार निवडले जातात, अनेक उमेदवारांच्या संधी नाकारल्या पण जातात. मग जर माझी संधी नाकारली गेली किंवा मी पात्र नाही ठरलो तर माझ्याकडे काय पर्याय आहे, हे बघणं सुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर तयारी करत असताना मागच्या 10 वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा बारीक अभ्यास करणं गरजेचं आहे, जेणेकरून आयोगाच्या प्रश्नांचं स्वरूप मला अचूकरित्या कळेल. कोणते प्रश्न ट्रेंडिंग आहेत, कोणता एरिया ट्रेंडिंग आहे, कोणते एरिया आउटडेट झालेत, प्रश्नांचं नेचर कसं बदलत चाललंय याविषयीची जाणीव आपल्याला असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर त्याचा पुढचा महत्वाचा मुद्दा हा आहे की आपला संपूर्ण अभ्यासक्रम, मला जे गोल प्राप्त करायचे त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम माझ्या समोर असणं फार गरजेचं आहे. आणि अभ्यासक्रम समोर ठेवल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा हा आहे की त्याच्याशी निगडीत अत्यंत महत्वाचं संदर्भ साहित्य, जे ऑथेंटिक आहे, फर्स्ट हँड रिसोर्स आहे, कुणाच्या नोट्स असायला नकोत, त्या स्वतः म्हणजे एखाद्या चांगल्या संदर्भ साहित्य, एखाद्या चांगल्या लेखकाचं संदर्भ साहित्य वाचणं गरजेचं आहे. आणि ती सुरुवात करण्यापूर्वी 7वी ते 12वी पर्यंतची जी बेसिक पाठ्यपुस्तक आहेत आपल्या स्टेट बोर्डाची आणि NCERTची, ती जर वाचली तर आपलं बेसिक स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि पुढच्या टप्प्यामध्ये मग त्या विषयाचे रेफरन्स बुक वाचणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा गरजेचा आहे की रेफरन्स बुक वाचलेत, आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघितल्यात, स्वतःच्या नोट्स मेकिंग झाले, त्याच्यानंतर त्या टॉपिकवर स्वतः सुद्धा MCQ सोडवणं, प्रत्येक टॉपिकवर MCQ सोडवणं. कारण ह्या परीक्षा MCQ परीक्षा आहेत. MCQचा म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नाचा सराव जर झाला नसेल तर या परीक्षेत यश मिळूच शकत नाही. आपले किती संकल्पना क्लिअर आहेत आणि किती फॅक्ट पाठ आहेत हे जर आपल्याला क्लिअर नसेल तर या परीक्षेत रिझल्ट येत नाही. तोही महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा हा आहे की स्वतःला निरंतर प्रेरित करत राहणं, निरंतर अपडेट करत राहणं, प्रेरित करत राहणं, ही सुद्धा या परीक्षेची महत्वाची गरज आहे. अगदी सर, आपण सांगितलं की स्वतःला प्रोत्साहन देत राहणं, तसंच स्वतःला अपडेट ठेवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. कारण वेळेचं जर गणित चुकलं तर कदाचित अपयश येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हे वेळेचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं त्याविषयी सांगाल? येस, अगदी बरोबर मुद्दा आहे श्वेता मॅडम. बेसिकली हा प्रश्न इथे की वेळेचं व्यवस्थापन करत असताना मी सुरुवातीलाच काही मुद्दे बोललो की प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आयुष्याची 3 फुल टाइम वर्ष या क्षेत्राला देणं गरजेचं आहे. मी ही गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करतो की काही मुलं पार्ट टाइम करतात, अर्धवट अभ्यास करतात, पार्ट टाइम करतात. यापेक्षा 2 ते 3 वर्ष या परीक्षांना पूर्ण वेळ देणं, फुल फोकस्ड देणं हे फार गरजेचं आहे. आणि वेळेचं व्यवस्थापन करत असताना ह्या 2 ते 3 वर्षामध्ये आपला रिझल्ट येईल यासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत परीक्षा या 3ही टप्प्यांची
अगदी सुरुवातीपासून तयारी करणं. कारण पूर्व मुख्य आणि मुलाखतीचा अभ्यास करत असताना काही एरिया कॉमन असतात. त्या एरियांचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉमन एरिया शोधून काढले, प्रत्येक परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये काही कॉमन विषय आहेत, कॉमन चॅप्टर आहेत, कॉमन टॉपिक आहेत, मग त्या परीक्षांना कोणते कोणते प्रश्न विचारलेत जे कॉमन पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे आहेत, याचा अभ्यास करत गेलो तर आपला वेळ वाचायला बरीच मदत होते. त्यानंतर अभ्यास करताना आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की ओव्हरऑल मी जी परीक्षा देतोय त्या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा विषय कोणता आहे याची जाणीव ठेवणं आणि त्या विषयाची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करणं, म्हणजे जास्त महत्वाच्या विषयांना जास्त वेळ देणं, हा सुद्धा वेळेच्या व्यवस्थापनाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा हा आहे की दिवसभराचं नियोजन करत असताना दिवसाचे 3 स्लॉट तर कमीत कमी पडलेच पाहिजे. समजा उदाहरणार्थ 10 तासाचा वेळ माझ्याकडे अभ्यासाला आहे, तर 4 तासाचा एक स्लॉट, दुसरा 4 तासाचा एक स्लॉट आणि तिसरा 2 तासाचा एक स्लॉट, अशा 8 ते 10 तासामध्ये 3 स्लॉट पाडून आपला जर आपण अभ्यास केला तर वेळेचं व्यवस्थापन खूप चांगलं व्हायला नक्की मदत होते असं मला वाटतं. अगदी सर, आपण बरोबर बोललात. औरंगाबाद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक धनंजय आकाश सर आपल्या सोबत आहेत. स्क्रीनवर आपल्याला दूरध्वनी क्रमांक दिसत आहेत. जर तुम्हाला सरांशी संपर्क साधायचा असेल तर हे क्रमांक नोट डाऊन करून घ्या आणि सरांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जायचं याविषयी तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. सर, पुढचा प्रश्न की 10 वर्ष तुम्ही ही संस्था चालवत आहात, तर या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला तरुण आणि तरुणींसमोरची नेमकी आव्हानं, या परीक्षेला सामोरी जाताना कोणकोणती आव्हानं त्यांच्यासमोर आहेत त्याविषयी सांगाल? नक्कीच, हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. मुळात मी मागच्या 21 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये एक विद्यार्थी म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आणि संस्थेचा संचालक पालक या नात्याने मी काम करतोय. तर या 20-21 वर्षामध्ये मी स्वतः सुद्धा एक विद्यार्थी होतो आणि आताही कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो. त्याच्यात काही महत्वाची अडचणी, आव्हानं ही आहेत की अलीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या बघायला मिळतात. विशेषतः मागच्या 2-2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळात तर ह्या खाजगी क्षेत्रातल्या संधी खूपच कमी झाल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे बेरोजगारीचा हा एक जनीन प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की खूप कमी जागांसाठी खूप जास्त उमेदवार, याच्यातून वाढलेली स्पर्धा, ही एक महत्वाचं आव्हान, मोठं चॅलेंज विद्यार्थ्यांसमोर बघायला मिळतं. तिसरा एक महत्वाचा मुद्दा हा आहे की मागच्या काही काळात उद्भवलेल्या जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्या बाबतीत एक गोष्ट बघायला मिळाली की कंटिन्यूअस 1.5 ते 2 वर्ष परीक्षा कंटिन्यू लांबल्या. प्रत्येक वेळेस नवी तारीख येत गेली लॉकडाऊनच्या कारणामुळे किंवा कोविडच्या कारणामुळे. त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या संधी पण घटल्या, वय वाढत गेलं, नवीन जाहिरात आल्या नाही. या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सुद्धा काही काळ परीक्षा लांबल्या आहे. त्या जे उमेदवार प्री पास झालेत, मुख्य मुलाखत पास झालेत, सिलेक्शन झाले, त्यांचे पण पोस्टिंग लांबल्या. ज्यांचे इंटरव्ह्यू होते त्यांचे इंटरव्ह्यू लटकले. अशा अनेक आव्हानांना विद्यार्थी सामोरं जात आहेत. ह्याच्यातून बेरोजगारीचा प्रश्न, ताणतणावाचा प्रश्न, त्या विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणीचे प्रश्न आणि त्यानंतर तितका सामाजिक महत्वाचा मुद्दा म्हणजे विवाहाचे प्रश्न. आणि मुलींच्या बाबतीत ही प्रश्न आणखीन बिकट बनतात कारण मुलींना बऱ्याचदा आपल्या समाजामध्ये कमी वेळ दिला जातो, कमी संधी दिली जाते असं पण बघायला मिळतं. या आव्हानांना सध्या आपला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी सामोरं जातो आहे. अगदी सर, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर सर्व विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने तयारी केली आणि परीक्षांना सामोरं गेलं तर त्यांना नक्कीच यश मिळू शकतं. आपण याविषयी आणखी चर्चा करणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा साम टीव्ही. शिक्षणाचा वाटा हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक धनंजय आकाश या सरांशी गप्पा मारत आहोत. ते आपल्याला स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. सर, मगाशी आपण वेळेचं व्यवस्थापन याविषयी तुम्ही सांगितलं, त्याविषयी मार्गदर्शन केलं, पण अनेकदा महत्त्वाचा असतो या परीक्षेदरम्यान तो म्हणजे तणाव, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. तर या तणावाचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी सांगाल? येस, आता तुम्ही मला प्रश्न विचारला होता की कोणकोणती आव्हानं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसमोर आहेत. त्याच आव्हानाचा परिणाम हा आहे की मुलांमध्ये तणाव पण निर्माण झालाय. मागच्या अनेक वर्षापासून हा तणाव बघायला मिळतोय. त्याच्यामुळं मुलं ह्या परीक्षेपासून दूर वळणं किंवा मग ह्या तयारी करत असतानाच वेगवेगळ्या ॲडिक्शनला सामोरं जाणं, किंवा अलीकडे मला वर्तमानपत्रात बातम्या वाचायला मिळतात की स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यामुळे आत्महत्या करणं, असेही प्रकार बघायला मिळतात. पण मला वैयक्तिक असं वाटतं की
इथं तणावाला सामोरं जाताना आज प्रत्येक विद्यार्थ्यानं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतंही क्षेत्र घ्या, मेडिकल क्षेत्र घ्या, इंजिनिअरिंग क्षेत्र घ्या, बिझनेस घ्या, सर्व्हिस सेक्टर घ्या, इंडस्ट्री सेक्टर घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, स्पर्धा ही पार्ट अँड पार्सल आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा जाहिरात नसते स्पर्धा परीक्षांची, तेव्हा नेमकी विद्यार्थ्यांची भूमिका कशी असली पाहिजे आणि पाल्य आणि पालक यामधला सुसंवाद नेमका कसा असला पाहिजे? अगदी बरोबर. मागच्या काळात असं झालं बऱ्याचदा. मागचे 2 वर्ष हा अनुभव विद्यार्थ्यांना आला. जाहिरात नाहीये, समोर टार्गेट नाहीये, गोल नाही. कारण जाहिरात आली की मुलं खूप इन्स्पायर होऊन तयारी करायला लागतात. हा एक अनुभव असतो. आणि पार्किन्सनचा नियम आहे. पार्किन्सनचा नियम काय सांगतो, तुम्हाला जितका वेळ जास्त दिला जाईल त्याच्यात आपले इनपुट्स कमी होतात आणि ते काम तितकं खेचलं जातं, तितकं लांबलं जातं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी होतो जाहिरात नसताना. पण माझं असं मत आहे, ज्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं अभ्यास करायचाच आहे आणि पास व्हायचंच आहे, त्यानं दुसऱ्या पर्यायाला समोर ठेवलेलं नाहीये, अशा वेळेस जाहिरात असो अथवा नसो, स्वतःला निरंतर प्रेरित करत जाणं, स्वतःला निरंतर त्या ध्येयाला समोर ठेवून पूर्व, मुख्य, मुलाखत या टप्प्यांचा अभ्यास करत जाणं, त्यासाठी आपल्या भोवताली एक चांगलं स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं वातावरण निर्माण करणं, अशी कंपनी डेव्हलप करणं स्वतःची, मित्रांची, की जी आपल्या ध्येयाशी निगडीत आहेत. निरंतर असे मार्गदर्शक जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील, त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याकडनं टार्गेट्स घेऊन, वेळेचे अभ्यासाचे टार्गेट्स घेऊन स्वतःला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या ध्येयाकडे घेऊन जाणं ही आपली जबाबदारी आहे, जाहिरात असो अथवा जाहिरात नसो. दुसरा एक त्याला आपण लागून प्रश्न विचारला, तो म्हणजे पालक आणि पाल्य यांचं कोऑर्डिनेशन कसं असलं पाहिजे. या साम टीव्हीच्या मंचावरून मी हेही इथं, कारण ही मुलाखत खूप सारे पालकजन ऐकतायत, मला याची जाणीव आहे. तर आपल्या पाल्यावर विश्वास ठेवणं. कारण एक कॉमन ट्रेंड बघायला मिळतो की आपल्या घरामध्ये एखादं पाल्य म्हटलं की मला उपजिल्हाधिकारी व्हायचं, IAS व्हायचं, तहसीलदार व्हायचं, PSI व्हायचं, तर एक प्रकारचं नकारात्मक वातावरण कुटुंबातही बऱ्याचदा बघायला मिळतं. अलीकडे खूप चांगली जागृती झाली आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण आणखीन ग्रामीण भागामध्ये असेल, तालुका पातळीवर असेल, की पालकांमध्ये अनुत्साह दिसतो याविषयी आणि त्याच्यामुळे पाल्यावर अविश्वास दाखवला जातो. 1 किंवा 2 वर्षाच्या वर त्याला वेळ दिला जात नाही. पुरेसं आर्थिक मदत त्याला गरजेची असते या काळामध्ये. मानसिक आधार देणं गरजेचं असतं, त्याला सामाजिक नैतिक पाठिंबा देणं गरजेचं असतं. तो बऱ्याचदा दिला जात नाही. त्याच्यामुळे मुलं खचतात, मुलं मानसिक ताणामध्ये जातात, त्याच्यातून डिप्रेशनमध्ये जातात. त्याच्यामुळे अशा वेळेस अभ्यासावरचं ध्येयावरचं लक्ष केंद्रित कमी होऊन डायव्हर्जन बघायला मिळतं मुलांमध्ये. त्याच्यामुळे पालकांची पण तितकी जबाबदारी आहे की ते आपल्या पाल्याला पूर्ण समर्थन करणं. एक ठराविक वेळ दिला आहे, त्या वेळेमध्ये तू अभ्यास कर, तुला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, मानसिक पाठिंबा आहे, आर्थिक पाठिंबा आहे, तू काळजी करू नको, असा एक रॅपो, असा एक प्रॉपर संवाद पालक आणि विद्यार्थी यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि विशेषतः जसं मी मगाशी बोललो, मुलींच्या बाबतीत हे जास्त गरजेचं आहे, कारण मुलींना ते समर्थन तितकंसं मिळत नाही असं बघायला मिळतं मला. खरं. सर, ही जी तुमच्याकडे विद्यार्थी येतात, त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आपण उपक्रम राबवता, त्या उपक्रमाविषयी सांगाल आणि जाता जाता विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल ते सांगाल. येस, मुळात स्पर्धा परीक्षा ही फक्त 2 पुस्तकं किंवा ठराविक पुस्तकं वाचून पास होण्याची प्रक्रिया नाहीये. बरोबर. तर त्या विद्यार्थ्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत बदल झाला पाहिजे, त्याची डिसिजन मेकिंग वाढली पाहिजे, त्याला तणावाला सामोरं जाण्याची पात्रता त्याच्यात आली पाहिजे, प्रशासनाकडे, समाजाकडे बघण्याचा एक निकोप दृष्टिकोन त्याच्यामध्ये प्राप्त झाला पाहिजे, जेणेकरून तो कार्यक्षमरित्या, पारदर्शकरित्या सोसायटीला सर्व्ह करू शकेल, त्या पदाला न्याय देऊ शकेल. म्हणून आम्ही प्रयत्न हा करतो की विद्यार्थ्यांना पुस्तकी किडा बनवण्यापेक्षा पुस्तकाच्या सगळ्या संकल्पना द्यायच्या, सराव परीक्षा घ्यायच्या, त्यांच्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करून द्यायची, त्याच्यामध्ये त्यांना तसं वातावरण उपलब्ध करून द्यायचं. हे तर काम आम्ही मागची अनेक वर्ष करत आलोच आहोत. बरोबर. परंतु मुलांना वेगळे वेगळे व्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेस, प्रशिक्षण सुद्धा आम्ही आतापर्यंत उपलब्ध करून दिली, ज्याच्यामुळे त्यांना समस्या, निर्णय कसे घ्यायचे, घटनांकडे कसं पाहायचं, प्रतिकूलतेमध्ये कसं सामोरं जायचं, यामध्ये आम्ही त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण आतापर्यंत देत आलो. त्याच्या निमित्तानं आम्ही MPSCच्या निवासी मुलांसाठी काही निवासी प्रकल्पही सुरू केले आहेत, ज्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना
एक असं वातावरण जिथं प्रेरणादायी वातावरण असेल, ग्रुप डिस्कशनचं वातावरण असेल, अभ्यासिकेचं वातावरण असेल आणि अभ्यासाचं वातावरण असेल, अशा निवासी सुविधा आपण मुलांना उपलब्ध करून दिल्या. याशिवाय आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे सध्या अलीकडे, की अगदी 3री-4थी पासूनच स्पर्धा परीक्षांचे धडे देणं. नक्कीच, त्यासाठी एक शाळा आणि शाळेचं निवासी संकुल आम्ही डेव्हलप केलं आहे, अगदी जेणेकरून मुलांना आत्तापासून स्पर्धा परीक्षेची ओढ लागेल, त्यांना ज्ञान प्राप्त होईल, आत्तापासून त्यांच्यामध्ये अप्रोच डेव्हलप होईल. म्हणून शाळा आणि शाळेचं निवासी संकुल ही पण सुविधा आम्ही मुलांना पुरवत आहोत. आणि अलीकडेच स्पर्धा परीक्षेचं एक नवं पाऊल म्हणून आम्ही नीटच्या परीक्षेची सुद्धा अलीकडे तयारी करून घ्यायला लागलो आहोत. खरंय सर, स्वयंशिस्त, गुणवत्ता आणि त्याबरोबर त्या जोडीला जर योग्य मार्गदर्शन असेल तर विद्यार्थी नक्कीच पुढल्या काळात, येत्या काळामध्ये उज्ज्वल भवितव्य जे आहे ते निर्माण करू शकतात. आणि गेली 10 वर्ष आपण औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून हे कार्य अविरतपणे करत आहात. आपण या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून अगदी छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक धनंजय आकाश सर यांच्याशी आज आपण स्पर्धा परीक्षाला सामोरं जाताना या विषयावर संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही.